अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक आईला प्रश्न विचारतीये की तुमचं मूल हे हुशार आहे पण अभ्यासात लक्ष लागत नाही का? लहान गोष्टींवरूनही चिडचिड करतं, हट्टीपणा करतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीये. बरं, जसं की तुम्ही समजावून सांगितलं तरीही ऐकत नाही आणि राग किंवा धाकाने सांगितलं तरीही ऐकत नाही. तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक आईसाठी आहे, त्या प्रत्येक पालकांसाठी आहे की ज्यांचं मूल हे हुशार आहे परंतु अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही आहे. त्यांची बुद्धी तल्लख आहे परंतु ते प्रयत्न करताना धजत नाहीत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला असा एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो मुलांची बुद्धी, स्मरणशक्ती आणि वागणूक बदलू शकतो. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या व्हिडिओमध्ये पुरेपूर मनापासून स्वागत आहे. तर आपण सगळे आई बाबा एकच स्वप्न बघत असतो. म्हणजेच प्रत्येक आईला आणि प्रत्येक वडिलांना फक्त एकच स्वप्न असतं की माझं बाळ हे कर्तव्यदक्ष असावं, त्याने चांगला अभ्यास करावा, शाळेमध्ये तो उच्चित अंक म्हणजेच पहिला क्रमांक मिळवून आपलं नाव रोशन करावं. तर आता प्रत्येक आईबाबाचं असं स्वप्न आणि आपलं मूल हुशार असावं, शांत असावं, आपण जे काही चांगलं सांगावं ते त्याने प्रत्येक गोष्ट ऐकावी. पण आजकाल असं होताना दिसत नाहीये. मोबाईल, स्क्रीन टाईम, चिडचिडपणा किंवा लक्ष न लागणं या सर्व गोष्टी त्यामागच्या कारणीभूत आहे. तुम्हा सर्वांना मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईला तिची चिंता दूर करणार आहे. फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता बघा. आता आई म्हणून प्रत्येक मुलासाठी ही जी तळमळ आहे किंवा काय करू काय नको करू या सर्व गोष्टींची जी चिंता आहे ही मी मनापासून समजू शकते, कारण मी देखील एक आई आहे. आता आपण थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला एक आई म्हणून मी ऑब्झर्व केलेली 1-2 गोष्टी सांगते आणि त्यानंतर तुम्हाला आध्यात्मिक उपायाकडे घेऊन जाते. सर्वात प्रथम की समजा तुमच्या बाळाने हट्ट करून एखादी गोष्ट मागितली तर आणि तो हट्ट करतच राहिला तर त्यावेळेला त्याला नाही म्हणू नका. त्यावेळेला त्याला ती गोष्ट देऊन टाका. परंतु ती गोष्ट त्याच्यासाठी का बरं चुकीची आहे किंवा ती गोष्ट त्याला का बरं नको घ्यायला पाहिजे ही गोष्ट तुम्ही त्याला प्रेमाने आणि समजूतदारपणे समजावून सांगा. मी देखील माझ्या बाळाला हेच करते. कधीकधी तो रडत असतो परंतु मी जर त्याला जवळ घेऊन समजावून सांगितलं तर तो नक्की माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि हे मी त्याच्या बाबतीत ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कधीही त्यांच्यावरती चिडू नका, कारण 1-2 वेळेला मी देखील माझ्या बाळावरती ओरडले तर अक्षरशः तो डचकला होता. तर त्यांचं मन हे खूप कोमळ असतं. माझं बाळ हे 2 वर्षाचंच आहे. त्यामुळे त्यांना अलगदपणे, शांतपणे, मला माहिती आहे की त्यांनी हे जग बघितलेलं नसतं, आपण बघितलेलं असतं, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीपासून त्यांचा बचाव करायला निघालेलो असतो. परंतु त्यांचं वय हे या जगासाठी म्हणजे खूप छोटं असतं आणि त्यांना प्रत्येक गोष्ट ही अत्यंत कुतूहलाने बघण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांना त्यांचं जग जे आहे ते बघू द्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना टोकाटाकी करू नका आणि प्रत्येक गोष्ट ही समजावून सांगण्याची सवय तुम्ही अंगीकार करा. ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या मी आई म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते. आता यातले प्रभावी उपायाकडे वळूया. आता सर्वात मोठी म्हणजे आपण मुलांना समजावून घेत नाही किंवा आपला राग कंट्रोल करण्याचाही प्रयत्न करत नाही. परंतु जर तुमचं मूल हे 5-6 वर्षांच्या आत असेल तर तुम्ही शांततेत त्यांना समजावून सांगा. त्यांचा मजाक मस्तीमध्ये अभ्यास करून घ्या, त्यांना शिकवा आणि
जेव्हा ते मोठे होतील तेव्हा तर तुम्हाला त्यांच्याशी मित्रासारखंच वागावं लागेल, कारण आजकाल यापेक्षा दुसरा प्रभावी उपाय नसू शकतो. आता येऊया स्पिरिच्युअल गोष्टींकडे, म्हणजेच आध्यात्मिक गोष्टींकडे. आता सर्वात प्रथम म्हणजे गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे बुद्धीच्या देवतेची सेवा ही मुलांकडून झालीच पाहिजे. मन स्थिर करून, डोळे शांतपणे मिटून, मन शांत करून तुम्हाला गणपतीची सेवा करायची आहे. आणि जर तुमचं मूल 5 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही त्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यास सांगू शकता. जर ते ऐकत नसतील तर तुम्ही स्वतः गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि त्यांना ऐकवा. हे दररोज तुम्ही नित्यनियमाने ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मुलांना या बाबतीत थोडीसुद्धा जबरदस्ती करू नका. तुमचं मूल जर तुमचं ऐकत असेल, म्हणत असेल तर अतिशय उत्तम, परंतु ते जर गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यास समर्थन देत नसेल तर तुम्ही स्वतःहून ते अथर्वशीर्ष म्हणा आणि त्याला ऐकवा. यातूनच त्याला देखील फायदा मिळेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात शक्तिशाली उपाय आहे हा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक पपईचं बी घ्यायचं आहे आणि ते पपईचं बी आणि स्वामी महाराजांच्या देव्हाऱ्यातील जो उदबत्तीचा अंगारा आहे किंवा धुनी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला ती चिमटीमध्ये धरायची आहे तुमच्या उजव्या हाताच्या. आणि स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून किंवा तुमच्या देव्हाऱ्यासमोर बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आता मी हे पुन्हा सांगते कारण बऱ्याच मला मैत्रिणींचे कमेंट येत असतात की नेमकं मंत्र त्यांना एका वेळेला कळत नाही. कसा म्हणायचा आहे तो, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असा 108 वेळा तो मंत्र तुम्हाला ती बी आणि अंगारा चिमटीमध्ये धरून म्हणायचा आहे. आणि हे 108 नाम जप पूर्ण झाल्यावरती तुम्हाला ती जी चिमटीमध्ये जी काही बी किंवा अंगारा आहे तो लाल वस्त्रामध्ये गुंडाळून, तुम्हाला तर प्रत्येक केंद्रामध्ये पण भेटतात बघा, तर ते जे ताईट मिळतात त्या ताईटमध्ये ती वस्त्र घालायचं आहे आणि मुलांना गळ्यामध्ये घालून द्यायचं आहे. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलाची स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली तुम्हाला दिसेल. आणि मैत्रिणींनो, असं काही चमत्कार वगैरे यातून घडत नाही. जर तुम्ही अभ्यास करत नाही आणि आपोआपच तुम्हाला मार्क पडायला लागले असं होणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की सांगते की तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यशाची जोड नक्की ह्या सेवेने मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता यानंतरची सर्वात प्रभावी सेवा आणि सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका मैत्रिणींनो. कारण एका आईचं जे हृदय असतं आणि जी तळमळ असते तिच्या बाळाबद्दल, भलेही ते बाळ 8वी 9वीला असो, 12वीला असो, कॉलेजला असो किंवा तान्हं असो, की आईची तळमळ ही प्रत्येक स्टेजवरती सारखीच असते की माझ्या बाळाने असं घवघवीत यश संपन्न करावं. आणि त्यासाठीचाच एक उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक आईला माझं हे म्हणणं असेल की तुम्हाला प्रत्येक गुरुवारी किंवा जर तुमचे मुलं हॉस्टेलला राहत असतील आणि ते काही महिन्यांसाठी घरी आलेले असेल, समजा एका महिन्यासाठी तुमचा मुलगा घरी आला आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, हा जो उपाय आहे हा गुरुवारी करायचा आहे. आणि गुरुवारी तुम्हाला ग्लासभर पाण्यामध्ये एक ग्लास घ्यायचा आहे, पूर्ण पाण्याने तो भरून घ्यायचा आहे आणि त्यावरती हात ठेवून तुम्हाला स्वामी महाराजांच्या पुढे प्रार्थना करायची आहे की माझं बाळ हे पूर्णपणे संस्कारी आहे, शांत आहे, कुठल्याही प्रकारची चिडचिड तो करत नाही, मन लावून अभ्यास करतो आणि सर्वांची कामे ऐकतो, तसेच सर्वांची मनापासून आदर करतो. असं म्हणून तुम्हाला हे पाणी तुमच्या बाळाला किंवा तुमच्या मुलाला प्यायला द्यायचं आहे. यातून तुम्हाला नक्कीच लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि
आत्ता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जी चैतन्य गोरक्षाय नमः जो मी पपईच्या बीचा जो उपाय सांगितला आहे तो तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंचमीला करायचा आहे. हे बघा, प्रत्येक महिन्यात एक पंचमी येते. आत्ताची पंचमी कदाचित होऊन गेलेली असेल, परंतु जी काही पंचमी महिन्यात येते त्या महिन्याच्या पंचमीला तुम्हाला हा पपईच्या बीचा आणि अंगाऱ्याचा उपाय करायचा आहे. असे ह्या 3 उपायांपैकी तुम्हाला जो शक्य होईल त्यातील एक जरी उपाय तुम्ही स्वामी महाराजांवरती प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड अशी श्रद्धा ठेवून जर केली तर तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेल एक आई म्हणून. आता जेव्हा आपण या गोष्टी सर्व करतो तेव्हा मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक आईला माझं हे म्हणणं असेल की मूल बदलायला वेळ घेतात, त्यामुळे अचानकच चमत्कार होईल ही अपेक्षा तुम्ही ठेवू नका. हळूहळू त्यांना प्रेमाने आणि प्रयत्नांनी समजावत सांगा. कधी वाया जाणार नाही ह्या सेवा तुम्ही एकतरी करून बघा. मूल हे रागाने नाही तर मारून नाही तर प्रेमाने आणि संयमाने घडत असतात. त्यामुळे हे चिखलाच्या गोळ्यांना जसं एखादा कुंभार घडवत असतो तसं आपणही पालक म्हणून कुंभारच आहोत आणि आपण ह्या मातीला कसं घडवायचं आणि कसे त्यांच्यावरती संस्कार करायचे हे आपल्यावरतीच अवलंबून आहेत. आपण वागताना आपल्या आईवडिलांवरती रिस्पेक्ट देऊनच वागलं पाहिजे, तरच पुढची पिढी आपल्यावरती प्रेम देणार. नाहीतर आपण आपल्या आईवडिलांना शिव्या घालायच्या आणि नंतरून मुलांकडून आपली इज्जत राहील ही अपेक्षा करायची, हे तर बिलकुलही शक्य नाही. सुरुवात ही आपल्याला आपल्यापासूनच करावी लागेल, जेणेकरून पुढची पिढी घडायला आपल्याला मदत होईल. हेच छोटेसे उपाय नक्की करून बघा, पण सातत्य मात्र नक्की ठेवा. आज केलं उद्या सोडलं असं मात्र करू नका, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.